हॅलो सर भाऊ. हा बोला. काय होईल म्हणलं ते फोन कटच होईल तर. मी गुजरातला आहे. रेंजचा प्रॉब्लेम आहे इकडं. बर 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 तसं झालं. हा? ते जरी ते पाया खांदायला गेले म्हातारण म्हाताऱ्याचं पोरगं. हा. 4 फुटावर मातीचं मडकं राहिलं. हम्म. त्याच्यामध्ये आपल्या शर्टाची गुंडी नसते का? म्हणजे छोटे छोटे कॉईन होते, कॉईन सोन्याचे. हा. आणि अर्धा पाव किलो चांदी होती. 1.5 वर्षा खाली गोष्ट आहे, कुणालाच माहित नाही. त्यांनी ते म्हणलं होतं गव्हर्नमेंटच्या लोकांना जर कळालं तर त्यांना देऊन टाकणार. ते कुणाला काय माहित नाही म्हणून कुणी काय म्हणजे 1.5 वर्ष वाट बघितली. वरून 5 महिने त्यांनी वाट बघितली बाबा कुणी मागितलं तर. हा. म्हणून त्यांनी मला सांग हा. मला जेवायला बोलत होता. मी गेलोच नव्हतो त्याच्या इथं. तर मग गेलो मी त्या दिवशी. मग ते तुम्हाला सांगितलं ना मी काल गेलतो. हा. आणि जेवण घेऊन केलं मी पायाला धरून म्हणलं बाबा सांगू नको साहेब लोक. बरोबर आहे. असं काही सांगत नसते ना. हा असं काही सांगत नसते ना कोणाला. हा ना. ते गरीब लोक गरीब आपलं हे काय म्हणते पाया पड बाहेर गावाला पाया खंता नाही झाला. हा पाया खांताना ते मातीचं मटकं गावलं होतं. त्याच्यामध्ये छोटी छोटी आपल्या गुंडी शर्ट गुंडी कॉईन सापडलं कॉईन. 3.5 किलो कॉईन आहेत बघा तुषार भाऊ. अरे वा. मग तर चांदीच झाली तुमची. हात थरथर कापू लागला. म्हाताऱ्याचं सगळं हे होऊन जाईल शस्त्रक्रिया वगैरे. ऐका की त्यांनी घरात एक वाटा केलेला आहे. त्यांनी त्या वाट्याखाली असं म्हणजे ठेवून दिलेलं. त्याच्या घरात बाईला माहिती, त्याच्या पोराला त्याला माहिती. मला माझ्या बी घरी सांगितलं नाही बाबा मी. कोणाला सांगू नका जास्त. नाही मी कोणाला नाही सांगितलं बाबा. ते म्हातारा काय म्हणलं बाबा गरीब लोक आपले हे तू बाहेर गावाला फिरतोस बाबा म्हणला. ओळखीचे साहेब लोक कुणी असले तर बघ म्हणलं. त्यांचा रुपये नको. पहिल्यांदा त्यांना बोललो आपण अर्ध्या वाटात जाऊ. महिला लिंगेश्वर देवस्थान आहे आमचं. पूजा बिजा त्याची करूच. लय दिवसानं पूजा केली नाही म्हणला बाबा. पूजा बिजा करूच. अर्ध्या वाटात त्यांना भेटूच जाऊन आपण 500-600 किलोमीटर जाऊच म्हणलं लांब. तर मी म्हणलं बाबा माझ्या कोणी चांगलं झालं म्हणून. ऐका की मी म्हणलं बाबा माझ्या कोणी ओळखीचं नाही बाबा म्हणलं. नंबर नाही तर नंबर बी नव्हते तुमच्याकडे. खरं म्हणलं तर माझा मोबाईल फुटलाय. हे छोटा मोबाईल आहे माझ्याकडे. 3-4 महिने झालं परेशानी चालू आहे घरी. सोनं झालं ना तुमच्याकडे 3.5. ऐका की ते तुमचं कार्ड नाही का आपलं कार्ड माझ्या बॅगीमध्ये होतं. त्या जुन्या बॅगीमध्ये त्याच्या पाकिटामध्ये ठेवलेलं होतं कार्ड. मी म्हणलं एकदा तुषार भाऊला फोन लावून सांगत लागतं बाबा म्हातारा म्हणायला असं लावून बघावं म्हणलं. म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला फोन लावू का नको होऊ लागला. सकाळीच लावणार होतो तुम्हाला फोन. मला वाटलं बाबा ते काय नकली बिकली असेल तरी आम्हाला तसं नाही वाटत नव्हतं. ऐका की तुम्हाला सांगतो ऐका ना. मला वाटलं बाबा नकली आहे बाबा. आपल्या माणसाला कसं उगा असं आधी फोन लावून सांगू बाबा असं आहे तसं आहे म्हणून. मग मला विश्वास होत नव्हता. मी घरी गेलो सकाळी 10 वाजता. त्याच्या रात्री दाखवेल तर रात्री येते ओळखी जायच नाही बरोबर. हा तर मग गेलो तिथं. मी बघितलं बाबा सकाळी जाऊन समजा हातात घेऊन बघितलं, घासून बघितलं. 3-4 नाही 3.5 किलो आहे बघा. 3.5 किलो आहे का. मग काय करा एखादं छटाक भर काय करा 1 ग्राम सोनारकडे विकून बघा ना. ऐका ना. तर मी म्हणलं मामा बाबा मी घासून बिसून बघितलं समजा ओरिजिनल आहे बाबा. आपल्याला काय ऐका की हॅलो. मग ते मला समजलं बाबा ओरिजिनल आहे. तसं कळालं मला. कळालं की मग म्हातारा म्हणलं असं का करायला बाबा तुला नकली वाटायचे का म्हणला. मी माझ्या पोरीला घेऊन गेलतो म्हणला. नटण्या करून आणल्या म्हणला. 2 नटण्या करून आणले त्यांनी. 3 महिन्याखाली गेलतो म्हणा. नटण्या करून आणल्या. साखळी वगैरे करायची असते ना तरी. ऐका की नटणे बी करून आणल्या म्हणा. आणि 2 कॉईन घेऊन गेलतो म्हणून. ते सोनार विचारू लागला म्हणजे 150 वर्ष पुराणी कॉईन तू मी कुठून आणले म्हणा दादा. आमच्या घरचे तेच म्हणलं. ते म्हणलं 150 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी ते तसं म्हणलं. आणि ते म्हणलं आमच्या पंजोबांना ठेवलेले आहेत बाबा म्हणलं. पैसे नाहीत काय नाही त्याच्यामुळे आलोय बाबा मोलायला तुमच्यापाशी. काय बोललं ते सोनार काय बोलला नाही म्हाताऱ्याला. असं झालं. मग ते म्हणलं मला म्हातारा म्हणलं बाबा तसं झालेलं आहे. मग मी म्हणलं आता काय करायला पाहिजे होते आपल्या जालन्यात यायला पाहिजे होते. जालन्यात आले असते ना तर जालन्यामध्ये एक सोनार आहे आपला. तिथं करू आपण ते जालन्यामध्ये. हो ते करू. ते जालन्याचं घर माहिती ना माझं. हो माहिती. घर आपल्या मंडप समजा माहिती की आपलं त्या इथं गेटच्या बाजूला तलावाच्या बाजूचं. हा माहिती ना. ऐका ना
हा तर ते म्हातारा काय म्हणाले, बाबा पहिले ती तेवढा माल आणायला. त्याला म्हणलं आपण एखादा किलो, ती म्हातारा म्हणले एखादा किलो माल घेऊन जाऊत. म्हणलं बाबा तुझे नाही, नाही, एखादा किलो नको करू, ऐका. हा. पावशेर बरं आणा. आपण बरं, काय ऐका करू, ना. जालन्यात येत आपलं एक सोनार आहे, त्या सोनाराला देऊ. हो देऊ, ते समजा बरोबर आहे. ऐका की तुषार भाऊ, ते काय म्हणाले म्हातारं, घरी आपलं गव्हर्नमेंटच्या अर्ध्या रेटनं देऊन टाकूत म्हणाले. पाया पडतो कुणाला सांगू नको, आणि तुम्ही बी सांगू नका तुमच्या पाया पडतो साहेब बरं का. मला कशाला मग गव्हर्नमेंटला दिलं तर उलट फायदा होईल ना तुमचा. नाही गव्हर्नमेंटच्या अर्ध्या रेटनं देऊन टाकूत म्हणाले. गव्हर्नमेंटला दिलं कसं देते ते गव्हर्नमेंट? गव्हर्नमेंटचे लोक देत नाही तर भाऊ, गव्हर्नमेंटचे लोक कसे देतील? नाही काढलं का तुम्ही मग? ते आपल्या जाग्यामध्ये आल्यास होत, ते आपल्या जागा नावावर नाही, काय नाही व्हायचं राहिले अजून. एक काम करा, उद्या या तुम्ही जालन्याला. तिकडे लय लांब होत. ऐका की, हॅलो, तर ते काय म्हणाले म्हातारा, महिला लिंगेश्वर देवस्थान आहे आमचं होईनाड गल्लीला, मशरून 600 किलोमीटर पडते आम्हाला. जालना जवळ 5 तास तिकडं लय लांब होत आहे हो. ते म्हातारा बहीण तर बहिण ते तेवढं मोठं माल घेऊन, त्याच्यामुळे म्हणाले ते आपल्याला. ऐका की, माझं नाही माल, म्हाताऱ्याचा माल आहे. आता म्हाताऱ्याला मग म्हाताऱ्याला घेऊन सोबत. हो म्हातारा त्याचं वडील आहे, ते कसं इंडित केला येईल. त्याला म्हणलं गावाकडे बोलव बाबा, घरी बसूत मी म्हणलं तसल्या दादा गोष्टी करायच्या, लोक काय म्हणते म्हणलं बाजूचे. बरोबर, लोकांना वाटत ना बाबा यांच्याकडे काहीतरी. हॅलो, सोन्याचा 80,000 भाव चालू आहे आता. ऐका की, तर ते लोक म्हणते म्हणलं बाबा बाहेरचे लोक येले काय तुमचं काहीतरी चालू आहे बाबा. मग ते म्हातारा म्हणलं बाबा आपलं आमचं म्हाताऱ्याचं कुल देवस्थान आहे नाही तर होईना गल्लीला. कुल म्हणजे त्यांच्या परंपरापासून चलत आलेलं आहे ते देवस्थान. म्हणजे देवाला मानते, महादेवाचं मंदिर आहे चांगलं, महिला लिंगेश्वर देवस्थान. तर ते म्हणलं आपण आपल्याला बी रात्र लागते, त्यांना बी रात्र होईनच बाबा. म्हणलं आपण जाऊत म्हणला, अर्धा पाव किलो माल घेऊन जाऊत म्हणला, पूजा बिजा करूत म्हणला. पूजा करण्याच्या नंतर म्हणला आपण अर्ध्या वाटात जाऊन भेटूत म्हणला. पूजा महिला लिंगेश्वर देवस्थान आहे की आमचं. कुठे आहे ते आता? हे होईनाड दिल्लीला, हॉस्पिटलला. कुठं? हॉस्पिटल होईनाड दिल्ली. विजापूर माहिती ना तुम्हाला? विजापूर सोलापूर. सोलापूर माहिती ना आपल्या. विजापूर सोलापूर. विजापूरला आलो, हॉस्पिटलला यायचं. हॉस्पिटलला आलो की होईनाड गल्ली पर्यंत तुम्ही आलो की लगेच आम्हाला फक्त सांगायचं होईनाड गल्लीला आलो म्हणून, हॉस्पिटलला आलाय म्हणून. एवढ्या बसलं आता इकडे बघा ना, रुपये नको पहिल्यांदा बाबा. तुम्हाला कसं काय म्हणजे म्हातारा आता पहिले दुसरं काही येऊन बघून जा बाबा, चहा पाणी करा, भेटून जा असं म्हणाले म्हातारा. एखादा किलो माल, ऐका की, एखादा किलो माल घेऊन येतो